अरे वहिनी साहेब आहे का घरात? अहो प्रमोद भाऊजी या ना या ना या. सर्व बरे आहे वहिनी, पण ते तुम्हाला बोललो ना तुम्ही असं भाऊजी भाऊजी नका करायचं, चांगला वाटत नाही. तुम्ही मी एका वयाचे, तुम्ही पण भाऊजी काही म्हणता. आनंद दादा काही दिसत नाही. आनंद दादा गेला का बाहेर ड्युटीला? ते गेले ना कामाला. ते काय वहिनी साहेब, एक गॅसची टाकी लागत होती मला, तुमच्याकडे एखादी शिल्लक असेल तर द्या बरं. गॅसची टाकी, जसं घरामध्ये 50 टाक्या आहे आमच्या, आणि तुमच्याकडे एक बी टाकी नाहीये गॅसची. याला फोन करून सांगते गॅसचं. हॅलो, अहो ते गॅसचं शॉर्टेज होणार आहे म्हणे, गॅसच्या टाक्या भरून घेऊन या लवकर घरी. हॅलो, अरे पण त्या टाक्या तर तुझ्या भावानंच घेऊन गेला ना. तुझा भाऊ म्हणे आणून देतो 2 दिवसामध्ये. झाले त्याला 1 वर्ष होऊन गेला. 1 वर्षात होऊन गेला त्याला, अजून त्यानं आणून दिले नाही त्या टाक्या. दोन्ही टाक्या तुझ्या भावाकडेच आहे. आता का तोंडात आणू मी? भाऊ घेऊन गेला त्या दोन्ही टाक्या. हा येतो मी घरी, थांब. अरे प्रमोद आले का तुम्ही? बर, हे भाऊजी म्हणून राहिले ते टाक्या खतम होणार आहे गॅसच्या, काय भरून आणा लवकर. त्या 2 टाक्या आहेत तू म्हणते, आणि तू म्हणतो नुसता चान्सच पाहिजे बरं का. माझ्या नाटक होत्यावर आलं का तुम्ही पुरा जाम चान्स मारून घेत्या, बोलून घेता त्याला काय काय बोलायचं तर तुम्ही. दादा लावते फोन, मी त्याला विचारते काय ते. हॅलो दादा, तो त्या 2 टाक्या नेल्या तर त्या काय आणल्या नाही तो? तायडे त्या प्रमोदच्या भावाला देईल ना ती टाकी. हाव का? आणि तेच मला टाकी मागायला आले इकडं. हा ते म्हटलं नाही का मग एक टाकी लागत होती. बरं बरं थांब, याची सोय पाहते मी. अहो तुम्ही ती टाकी दिली, तुम्ही ती त्यांच्या भावाला देऊन टाकली म्हणजे ती टाकी तुम्ही गॅसची. हा, आणि तुम्ही खुशाल भाऊजी मला येऊन टाकी मागू राहिले. तुमचं बरं आहे बाबा. आता बसा बॉम्बला मारत, आमच्याकडे टाकी नाही राहिली. आता काय करावं वहिनी साहेब? ती टाकी माझ्या भावाला विकली त्यानं. भरपूर दिवस झाले पैसे देत नव्हता. माझ्या भावाला म्हणलं तू टाकी ठेवून घे. माझ्या भावाला विकली त्यांनी ती टाकी. अरे देवा, भांडण फुटलं आता. अरे त्याच्या भावाचे पैसे घेतले होते, त्याच्या भावाचे पैसे घेतले म्हणून त्याला ती टाकी देऊन टाकली. तो म्हणला टाकी देऊन टाक, मला पैसे फिटून जाईन. देऊन टाकली त्याला एक टाकी. विसरू नका, त्या 2 टाक्या आपल्या बापान घेऊन देईल तुम्हाला. हा नाही, मला यांचं असं बदकं पडलं माय नशिबामध्ये. असं काही कामाचं नाही, एक काम होत नाही त्याच्याकडून. आता लवकर जा, ते पटकन टाक्याचं बुक कर घ्या. अहो ते आता त्या फोन मध्ये बी रिचार्ज मारावं लागेल तुम्हाला. तो नंबर बंद आहे, त्याच्यावर OTP येतो तो. हा चालू करून घ्या तो नंबर, त्याच्यावरच भेटन त्या गॅसच्या टाक्या. हा अरे आग लावली ना आता आग. हा झालं ना. अरे आग लावायला नाही आलो, आग इझायला आलो. बरं का वहिनी साहेब, ऐकून घ्या. एक भला माणूस ना एक आयडिया दिले, तुम्ही ती आयडिया ऐका. तू बी ऐकून घे ती आयडिया. हे बा, आता काय करायचं, आपलं एक भांडं घ्यायचं, त्या भांड्याला एक होल करायचं, आणि होल केल्याच्या नंतर त्याच्यात एक पाईप घालायचा, आणि तो पाईप द्यायचा सोडून आपल्या नालीच्या ह्याच्यात. नालीमध्ये मरणाचा गॅस राहतो आपल्या, त्याच्यावरती भागून जातं. आणि बरोबर आहे भाऊ, सांगणाऱ्यानं तुम्हाला सांगितलं त्याच नालीजवळ बसायचं, त्याच नालीजवळ स्वयंपाक करायचा, आणि त्याच नालीवर बसून खायचं, त्याच नालीत हागायचं, पुन्हा वापिस गॅस बनवायचा त्याचाच. अरे नालीवाली तोंडाच्या हो, तुम्हाला सांगितलं त्या माणसानं, कोणा सांगितलं तसं तोंड जावं. तसं तर भाऊजी विसरू नका, माणसाच्या त्याच्यात बी गॅस निघतोय मागच्या दारानं. बरं झालं सांगणाऱ्यानं तुम्हाला घेणे सांगितलं का माणसाच्या मागच्या दारानं गॅस निघतो, तर पाईप तिथं घालून घ्या म्हणून.